कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका चिखली गावात दुःखमुक्ती धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले। शिबिरात धम्मध्यान आणि सामाजिक काम याविषयी माहिती आणि दुःखमुक्तीचा मार्ग कसा आत्मसात करावा याचे मार्गदर्शन नागपूरचे अशोक सरस्वती बोधी अमित मेधावी PS थरकर यांनी केले। यावेळी पोलीस पाटील अमृता कांबळे, शंकर कांबळे, सरपंच साताप्पा कांबळे, सुनील कांबळे, गजानन कांबळे, पद्माकर कांबळे उपस्थित होते। प्रास्ताविक आनंदा कांबळे यांनी केले। सूत्रसंचालन विशाल चिखलीकर यांनी केले। आभार गजानन कांबळे यांनी मानले की संत गतीने चाललेलं धम्माचं काम गतिमान करण्यासाठी आपण प्रत्येक गावातील बुद्धविहारात भेट देऊ। जास्तीत जास्त धम्माचा प्रचार आणि प्रसार, महामानवांची विचारधारा प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचून प्रत्येक कार्यकर्ता हा चळवळीचा बुद्ध अनुयायी व्हावा यासाठी आपण 100% सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिखली असेल, गोरंबे असेल आणि पंचक्रोशीतील सर्व बुद्धविहार असतील या ठिकाणी भेट देऊन आम्ही जास्तीत जास्त धम्माचा प्रचार आणि प्रसार करूया। मार्गदर्शक आदरणीय अमित मेघोई सर, तसेच आमचे थरकाप सर, तसेच उद्घाटक कामत सर व सर्व इथले पंचशील नगरमधील सर्व आमचे बौद्ध बांधव, उपासक उपासिका इथं उपस्थित राहिलेत। खऱ्या अर्थानं दुःखमुक्ती संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारे हे शिबिर इथं संपन्न होत आहे आणि पहिल्या सत्राचं हे उद्घाटन व आभारचा कार्यक्रम हा माझ्याकडे येत आहे। सर बघितलं तर ह्या कागल तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ह्या चिखलीमध्ये एक धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं काम अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे। या कागल तालुक्यामध्ये चिखली गाव हे प्रबोधनचं गाव, चळवळीचं गाव आणि धम्माचं गाव असं म्हटलं ओळखलं जातं। या चिखली गावामध्ये सर आम्ही वरचेवर इथे येत असतो। येथील आपलं बौद्ध नगरमध्ये सुद्धा आपल्या सर्व उपासक उपासिका एकत्र येऊन जी पौर्णिमा साजरी करते दर महिन्याची, ते अतिशय चांगल्या प्रकारे साजरी होत असते आणि त्याचाच भाग म्हणून ह्या पंचशील नगरमध्ये आमचे गजानन सर असतील, आमचे मित्र आनंद कांबळे, सर्व आपल्या उपासिका आहेत। आज तुम्ही या पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तुम्ही आलात आणि आज पहिल्या सत्राचं उद्घाटन संपन्न झालं आणि या पहिल्या सत्राचं कार्यक्रमाचं उद्घाटन आभार मानतो आणि त्यानंतर बरोबर अर्ध्या तासानंतर परत याच ठिकाणी आपलं दुसरं सत्र चालू होईल आणि अमित मेघोई सरांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे। त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि इथंच थांबतो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय। बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा देताना आपल्या धम्म बांधवांना विनंती केली होती की तुम्ही बौद्ध धम्म का घेणं आवश्यक आहे। पहिलं कारण सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या ऐहिक सुखासाठी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली पाहिजे। ऐहिक सुख म्हणजे तुमचं जीवन हे सदाचरणावरती आधारित असलं पाहिजे। तुमच्या आचरणामध्ये जर वाईट गोष्टी असतील तर त्या वाईट गोष्टी नष्ट केल्याशिवाय तुम्ही सुखी होऊ शकत नाही। म्हणून पंचशील हे सदाचरणाचं मापदंड भगवंतांनी सांगितलेलं आहे। हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, निंदा नालस्ती करायची नाही, खोटं बोलायचं नाही, व्यर्थ बडबड करायचं नाही आणि नशा येणाऱ्या वस्तूंचं सेवन करायचं नाही। हे सदाचरणाचे 5 मापदंड आहे आम लोकांच्यासाठी। हे या मार्गाने जो जाईल तो त्याचं ऐहिक सुख प्राप्त करणे होईल आणि जगाचा उद्धार चांगले लोक असणे याच्यातच होत असतो। दुसरं बाबासाहेब असे म्हणतात की समाजाच्या पुनर्रचनेसाठी तुम्ही धम्माची दीक्षा घेतली पाहिजे। या देशामध्ये विषमतेचा खूप बोलबाला आहे। हजारो जातीमध्ये हा देश विभाजित आहे। या देशात गरीब श्रीमंतीचा भेद आहे आणि वर्णामध्ये भेद आहे। 4 वर्णामध्ये हा देश विभागला। बाबासाहेब म्हणतात की ज्या देशामध्ये माणसाची विभागणी केली जाते, श्रमिकांची विभागणी केली जाते, तो देश स्वतंत्र राहू शकत नाही, तो गुलाम होतो। पणाने करू शकलो तर इथं धम्म पेरू शकतो, धम्म रुजवू शकतो। अन्यथा 14 एप्रिल नंतर 6 डिसेंबर आणि त्यानंतर मग एखादा भावनिक कार्यक्रम असं जर असेल तर धम्म चळवळ वाढणार नाही। धम्म चळवळीचा उद्देश हाच आहे की अभ्यासू कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, अभ्यासू उपासक तयार झाले पाहिजेत, अभ्यासू मांडणी करणारे धम्मप्रचारक तयार झाले पाहिजेत आणि धम्मप्रचारक
हे आपलं अंडरलाईन आजचं कार्यक्रमाचं हेडिंग असणार आहे. धम्मप्रचारक तयार करणं हा आपला उद्देश आहे. चिखली गावाचं खरं तर खूप मोठं काम आहे. त्यांनी प्रत्येक महिन्याला सर इथं बुद्ध पौर्णिमा 12च्या 12 पौर्णिमा साजऱ्या करतात आणि त्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. पण मला एका विशिष्ट टप्प्यामध्ये असा प्रश्न पडला की नाही बाबा, चिखली बरोबर गोरंबे तयार व्हायला पाहिजे.